आणि आता बातमी आहे मुंबईतून। माहीम कोळीवाड्यामध्ये शिमगा उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे। आज रंग होळी सजवली असून यासाठी विविध रंगांचे फुगे वापरण्यात आलेत। होळीचा मान देखील काढण्यात आलाय। तर होळी का खेळली जाते, नेमकी काय प्रथा आहे या संदर्भात इथल्या नागरिकांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। शिमग्याला खरं तर अजून 2 दिवस आहेत, मात्र आपण आहोत आता माहीमच्या कोळीवाड्यामध्ये आणि इकडे रंगहोळी नावाचा एक प्रकार आहे। आज ती रंगहोळी आणि इथे सजवलेली पाहायला मिळते। सुंदर असं झाड आणलेलं आहे, त्याला फुग्यांनी रंगीबिरंगी फुग्यांनी सजवलेलं आहे। खाली रांगोळी देखील काढलेली आहे। इतकंच नव्हे तर होळीचा जो मान असतो तो देखील इथे देण्यात आलेला आहे। तुम्ही म्हणाल आपण कोकणात आहोत का, पण नाही, हे आहे मुंबईचं माहीम कोळीवाडा आणि इथे हा शिमगा उत्सव अत्यंत जल्लोषात साजरा केला जातो। इथे ज्येष्ठ ताई आहेत, आपण त्यांना विचारूया। ताई, नेमकी काय पद्धत आहे ही रंगहोळीची? ही रंगहोळी आम्ही दुःखी लोकांना, दुःखी कोण असेल त्याला घ्यायला जातात आणि त्याला घेऊन येतात आणि त्यांच्या अंगावर थोडा कलर आणि त्याला खाऊ देतात। म्हणजे होळीला यायला मोकळे असतात। आपण बघतोय की दुःखी लोकांसाठीची ही होळी आहे। ते होळीला यायला मोकळे होतात, थोडे रंग त्यांना लावला जातो। आपण या दादांना विचारूया, दादा काय सांगाल, काय ही प्रथा आहे? अजूनही चाळी आपल्या शाबूत आहेत आणि एकरूपपणे तुम्ही हे सगळं करता? हो, नक्कीच। ही माहीम मच्छीमार नगरमधील इमारत क्रमांक 11 व 12चं पटांगण आहे। ही होळी म्हणजे जेव्हापासून 1970 पासून जेव्हा या बिल्डिंग उभारल्या आहेत तेव्हापासून तर होते, पण तेव्हा अगोदर इकडे गाव होतं, म्हणजे खाडी होती। तेव्हापासून हा कार्यक्रम राबवला जातो आणि मुळात म्हणजे महाशिवरात्री झाल्यानंतर जी अमावास्या होते त्याच्यानंतर आमचा 15 दिवस अगोदरच आमचा होळी सण साजरा सुरू होतो। म्हणजे तेव्हा आम्ही लहान मुलं छोटी होळी लावून तेव्हा होळी सण साजरा करतात। की होळीला सुपारी पानबिडा असतो, तो पानबिडा देऊन त्याला मान देणार, तिची पूजा करणार आणि तिला कापणार, म्हणजे मुळाकडनं कापणार आणि तिला बसवर बांधून उद्या संध्याकाळ रात्रीपर्यंत मुंबईत घेऊन येणार। नक्कीच आपण ताईकडे जाऊया। ताई, खरं तर होळीला पुरणपोळीचा वगैरे नैवेद्य असतो। आज या रंगहोळीसाठी काय नैवेद्य असणार? कसं बनवतात? आम्ही विकत आणतात दुकानावरच्या आणि त्याचे शेव वगैरे मिक्स करून दुःखी माणसाला देतो। आपण बघितलंय की ही अनोखी होळी आज इथे माहीममध्ये रंगताना पाहायला मिळते। माहीमच्या प्रत्येक चौकामध्ये अशा होळ्या ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत आणि आज रात्री 10 ते 11च्या दरम्यान या सगळ्या रंगहोळीचं आज दहन केलं जाईल आणि खरी जी शिमग्याची होळी पर्व आहे त्यासाठी उद्यापासून तयारी देखील सुरू होईल। हे पाहणं सगळं खूप औत्सुक्याचं आणि उत्साहाचं असणार। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष